परभणीमधून अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे की संविधान विरोधी जे एका माते फिरवून संविधानाची तोडफोड केली होती त्या बदल्यात परभणीकरांनी परभणी बंदची हाक पुकारली होती आणि आंदोलन केलं होतं। त्याच आंदोलनामध्ये ज्या पोलिसांनी भीमसैनिकांना किंवा तेथील आसपास असलेल्या लोकांना पोलीस कोठडीमध्ये टाकण्यात आलं होतं। तर त्याच दगडफेक प्रकरणात कोठडीत असणाऱ्या तरुणाचा कारागृहातच परभणीत मृत्यू झालेला आहे। परभणीत दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या तरुणाचा कारागृहात मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे। या मृत तरुणाचे नाव सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी आहे। त्यांचं वय 35 असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरनं मृत घोषित केलेला आहे। या प्रकारामुळे परभणी शहरात पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत सध्या काही स्पष्ट नाही। या तरुणाचे न्यायाधीशांच्या उपस्थितीत पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे आणि पोस्टमॉर्टम अहवालानुसार मृत्यू मागील नेमके काय कारण होईल ते स्पष्ट करण्यात येणार आहे। परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधान शिल्पाची तोडफोड झाल्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंद आंदोलनाला आता हिंसक वळण लागलेले आहे। आंदोलनाचा मोठा जमाव दगडफेक जाळ पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता। तसेच तेथील जमावबंदी इंटरनेट सेवा बंदी अशा ताणलेल्या घटनांनंतर 50 जणांना ताब्यात घेण्यात आले होते। या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एकाचा कारागृहात मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे। परभणी शहरात बुधवारी झालेल्या आंदोलनावेळी अनेक ठिकाणी तोडफोड झाली, वाहनांचे टायर जाळले गेले, जिल्हाधिकारी कार्यालयात खुर्च्यांची फेकाफेकी केली गेली। या घटनेमुळे पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला होता। या प्रकरणी घटनेसाठी जबाबदार असलेल्या 50 लोकांना ताब्यात घेण्यात आला असून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। परभणी शहरात सध्या जमावबंदी आहे, मात्र कोणतीही संचारबंदी नाही। परिस्थितीत हाताळण्यासाठी संचारबंदीची आवश्यकता वाटत नाही असं उमाप यांनी स्पष्ट केलेलं आहे। परभणी प्रकरणातील सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या तरुणाचा अमानुष मारहाणीने जेलमध्ये मृत्यू झालेला आहे। हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा बनाव रचला जात आहे असं सर्व भीमसैनिकाचं म्हणणं येत आहे आणि परभणीकरांचं म्हणणं येत आहे। नेमकं आता पोस्टमॉर्टम मध्ये नेमकं काय अहवाल येतंय ते बघणं आता गरजेचं आहे। या प्रकरणाविषयी बाळासाहेब आंबेडकर यांनी ट्विट केलेलं आहे, बघूया ट्विट काय आहे। परभणीत वडार समाजातील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे। हे अत्यंत वेदनादायक आणि दुःखद आहे। त्यांचा जामीन अर्ज मंजूर होऊनही न्यायालयीन कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला, हे वेदनादायक आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला असल्याने आमचे वकील न्यायालयाला विनंती करतील की पोस्टमॉर्टम, सिटी स्कॅन, MRI, फॉरेन्सिक आणि पॅथॉलॉजी तपासणी फॉरेन्सिक विभाग असलेल्या सरकारी रुग्णालयातच केली जावी, याचे चित्रीकरण करण्यात यावे। फॉरेन्सिक आणि पॅथॉलॉजी या दोन्ही विभागांच्या देखरेखीत याचे पोस्टमॉर्टम केले जावे। आम्ही न्यायासाठी लढत राहू असं प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट केलेलं आहे। आणि तसंच आनंदराज आंबेडकर यांनी सुद्धा उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे, बघूया ते काय म्हणतात। परभणीमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये अनेक आंबेडकर अनुयायांना अटक करण्यात आली। त्याच्यात एक दुर्दैवी सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि तो अत्यंत संशयास्पद आहे। आणि त्यामुळं आमची मागणी आहे की जेवढ्या जणांना त्या पोलिसांनी पकडलंय त्या सर्वांना सरकारने ताबडतोब सोडून द्या, त्यांच्यावरचे गुन्हे काढून घ्या। आणि ज्यांनी भीमसैनिकांना अत्यंत निषेधार्थ अशी मारहाण केलेली, अत्यंत अत्याचार केलेले आहेत, त्या पोलिसांवरती ताबडतोबीनं चौकशा लावा। आणि उद्या माझा आंबेडकरी समाजा नव्हे तर या इथं जे जे संविधान प्रेमी आहेत त्या संविधान प्रेमी सर्व जनतेला आव्हान आहे की उद्या आम्ही 16 तारखेला या संविधान वाचवण्यासाठी आणि संविधान विरोधी काम करणाऱ्यांच्या विरुद्ध अख्खा महाराष्ट्र बंद करत आहोत। आणि त्या महाराष्ट्र बंदला सर्व संविधान प्रेमी जनतेने पाठिंबा द्यावा आणि या बाबासाहेब आंबेडकरांच्या भीमसैनिकाला संविधान वाचवण्यासाठी शहीद झाला त्याला भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली व्हा, एवढं आव्हान महाराष्ट्रातल्या जनतेला करतो। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र।
परभणी येथे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका तरुणाचा मृत्यू अत्यंत दुःखद आणि संतापजनक घटना आहे। या घटनेचा तीव्र निषेध करताना आम्ही मागणी करतो की आंदोलनकर्त्या जनतेची तात्काळ सुटका करण्यात यावी, संबंधित पोलिसावर सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। या अन्यायाविरोधात सर्व संविधान प्रेमीच्या वतीने 16 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात येत आहे। सर्वांनी या बंद मध्ये सहभागी होऊन इन्साफासाठी एकजूट दाखवा ही नम्र विनंती, असे आनंदराज आंबेडकर यांनी ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी एक संदेश सुद्धा दिलेला आहे। तसेच परभणी हिंसाचारातील पीडितांची वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतलेली आहे। तसेच पॅंथर सेनेचे अध्यक्ष जे आहेत दीपक भायकेदार यांनी सुद्धा भेट दिलेली आहे। तसेच चंद्रशेखर आझाद यांनी सुद्धा जे खासदार आहेत त्यांनी सुद्धा येथील जाऊन भेट दिलेली आहे। नेमका काय प्रकार आहे तर अहवाल तपासलेला आहे आणि त्यातच आता एक आंबेडकर अनुयायाचा भीमसैनिकाचा जेलमध्येच मृत्यू झालेला आहे।